जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी 12th स्टँडर्ड बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड आणि सीईटी साठीची लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय तो म्हणजे सॉलिड स्टेट. हा चॅप्टर बोर्ड एक्झाम मध्ये याचं जे वेटेज आहे ते 3 to 5 मार्क्सचं आहे. कमीत कमी 3 मार्क्स आणि विथ ऑप्शन जर आपण म्हटलं तर 5 मार्क्सला. म्हणजे बोर्ड एक्झामचा पेपर आपण विथ ऑप्शन जर पकडलं तर तेच मार्क्स आपल्याला पकडायचं. म्हणजे या चॅप्टरचं वेटेज बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्काचं असणार आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सीईटी मध्ये सुद्धा याच्याविषयी क्वेश्चन विचारले जातात. तर त्या दृष्टिकोनातून पण हा चॅप्टर फार महत्त्वाचा असणार आहे. तर सुरुवात करू या चॅप्टरला. सर्वात प्रथम आपण पाहूया सॉलिड स्टेट आहे याचाच अर्थ आपल्याला याच्यामध्ये सॉलिड सबस्टन्स विषयी जाणून घ्यायचा आहे. आता सॉलिड्स म्हटलं की आपण त्या बाकीच्या इतर दोन स्टेट्स विषयी बोलतोच, बरोबर. मग याच्यामध्ये जर मी तुम्हाला सॉलिड सबस्टन्स विषयी सांगितलं तर एखादा सबस्टन्स सॉलिड का असतो, तो सॉलिड स्टेटमध्ये का असतो, तर हे दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. सर्वात पहिली म्हणजे इंटर पार्टिकल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वर. पार्टिकल म्हणजे ॲटम्स असतील, आयन्स असतील, जे काही असेल ते, त्यांच्यामधलं जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, याचा अर्थ तो सबस्टन्स म्हणजे त्या दोन पार्टिकल मधला डिस्टन्स कमी होतो. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल तर काय होणार आहे, इंटर पार्टिकल डिस्टन्स जो आहे तो कमी होणार आहे. सो आपण म्हणू शकतो इफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज ग्रेटर देन इंटर पार्टिकल डिस्टन्स इज गोइंग टू बी लेस. आणि जर हा इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी असेल म्हणजे दोन पार्टिकल जे असतील ते एकमेकांच्या जवळ येतील, म्हणजेच ते सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट होतील. सो हे ऑब्वियस आहे. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट समजा सॉलिड आहे, सॉलिड पासून लिक्विड होते आहे आणि लिक्विड पासून गॅस बनते आहे, मग हे जे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन कशावरती डिपेंड आहे, तर दोन गोष्टींवरती हे ट्रान्झिशन डिपेंड असणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिड्समध्ये सगळ्यात जास्त आहे, लिक्विडमध्ये थोडं कमी आहे, गॅसमध्ये अजून कमी असणार आहे. मग ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी आहे, फॉर एक्झाम्पल सॉलिडचे पार्टिकल कसे असतील, असे एकमेकांना जवळ चिपकलेले असतात, कॉम्पॅक्ट असतात सॉलिडचे पार्टिकल्स. का, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, इंटर पार्टिकल डिस्टन्स कमी आहे. त्यालाच जर आपण लिक्विड केलं म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला तर पार्टिकल एकमेकांपासून दूर जातील. दूर जातील म्हणजे असा थोडा त्या पार्टिकल मधला डिस्टन्स वाढेल आणि तो जो सबस्टन्स आहे तो लिक्विड स्टेटमध्ये येऊन जाईल. आणि गॅशियस मध्ये तर हा डिस्टन्स अजून जास्त वाढणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन पार्टिकल मधला जर कमी झाला तर सबस्टन्स सॉलिड मधून लिक्विड मध्ये आणि लिक्विड मधून गॅस सबस्टन्स मध्ये, गॅशियस सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतो. आता दुसरा एक फॅक्टर आहे याच्यामध्ये, तो दुसरा फॅक्टर म्हणजे असणार आहे थर्मल एनर्जी. बेसिकली थर्मल एनर्जीलाच आपण कायनेटिक एनर्जी म्हणू शकतो. ज्याची कायनेटिक एनर्जी जास्त, जर कायनेटिक एनर्जी जास्त झाली याचा अर्थ पार्टिकल जास्त व्हायब्रेट होत आहेत, ऑसिलेट होत आहेत, एकमेकांपासून दूर जात आहेत. कायनेटिक एनर्जी वाढत गेली की सॉलिड पासून लिक्विड बनेल आणि लिक्विड पासून गॅस बनेल, किंवा वाईस वर्सा आपण उलट करू शकतो. याचाच अर्थ एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेटमध्ये आहे की गॅसियस स्टेटमध्ये आहे हे कशावरती डिपेंड असतं. काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये, पहा, स्टेट ऑफ अ सबस्टन्स डिपेंड्स ऑन, कोणावरती डिपेंड आहे, दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. पहिलं म्हणजे इंटर पार्टिकल, इंटर मॉलिक्युलर म्हणू शकतो, इंटर ॲटोमिक, इंटर आयोनिक, या सगळ्यांना मिळून आपण पार्टिकल म्हणतो. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि दुसरा फॅक्टर कोणता होता, थर्मल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी. या दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेलं, अट्रॅक्शन वाढला म्हणजे पार्टिकल्स जवळ आले,
पार्टिकल जवळ आले म्हणजे गॅस पासून लिक्विड बनेल, लिक्विड पासून सॉलिड बनेल. थर्मल एनर्जी वाढली म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली, पार्टिकल एकमेकांपासून दूर जात आहेत. पहा ना, थर्मल एनर्जी, असा विचार करा, सॉलिड सबस्टन्सला थोडी हीट दिली, थर्मल एनर्जी दिली की त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं, लिक्विडला थोडीशी हीट दिली की त्याचं गॅशियसमध्ये कन्व्हर्जन होतं. तो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे की स्टेट ऑफ अ सबस्टन्स कशावरती डिपेंड असते. तर दोन गोष्टींवरती डिपेंड आहे, इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड थर्मल एनर्जी. ओके, जे आपले एमसीक्यूज येतात 1 मार्क्सचे, बोर्ड एक्झाममध्ये पण येतात किंवा एमसीक्यू डायरेक्ट सीईटी मध्ये तर येतातच, त्यामध्ये अशा स्टेटमेंटवरती किंवा असे ऑप्शन्स देऊन तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता 3 स्टेट्स आहेत, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे. पण या चॅप्टरमध्ये आपला जो फोकस आहे तो फक्त आणि फक्त सॉलिड्स वरतीच असणार आहे. सो आपण काय करूयात, पहिलं वी विल स्टार्ट विथ द टॉपिक दॅट इज टाइप्स ऑफ सॉलिड. सॉलिड म्हटलं की त्याचे टाईप आले, सॉलिड सबस्टन्स कसा बनतो किंवा सॉलिड सबस्टन्स सॉलिड असेल का नाही हे कशावरती डिपेंड हे आपण आता पाहिलं. मग सॉलिड्सचे टाईप कोणते कोणते असतील, तर सॉलिड्सचे 2 महत्वाचे टाईप्स आहेत. दे आर कॉल्ड ॲज क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि दुसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये दॅट इज कॉल्ड ॲज ॲमॉर्फस सॉलिड्स. आता पहा, हा जो सॉलिड्सचे चॅप्टर आहे ना, त्याच्यामध्ये आपण मुख्य करून क्रिस्टलाइन सॉलिड्स वरतीच फोकस करणार आहोत. आपला हा जो चॅप्टर आहे तो क्रिस्टलाइन सॉलिड्सला डेडिकेटेड आहे. पण आता आपल्याला ॲमॉर्फस सॉलिड काय असतात हे पण माहीत पाहिजे. का माहीत पाहिजे, कारण ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइन मधला डिफरन्स समजला तर आपल्याला कळेल की आपण क्रिस्टलाइन का शिकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती एक क्वेश्चन बनू शकतो, डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड ॲमॉर्फस सॉलिड, आणि त्यावरती आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्काचा, डिफरन्स बिटवीन लिहा. किंवा त्याच्यामध्ये एक 2-3 पॉईंट आहे जे समजणं गरजेचं आहे, ज्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर काय करूयात, क्रिस्टलाइन सॉलिड्स काय असतात हे आपण सगळ्यात पहिलं पाहूयात. सो लेट स्टार्ट विथ द टॉपिक. आपण या चॅप्टर मधली पहिली महत्वाची गोष्ट अशी पाहतोय जी आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, दॅट इज क्रिस्टलाइन सॉलिड्स. पहा आता क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय असणार आहे. क्रिस्टलाइन सॉलिड्सचे एक्झाम्पल जर आपण द्यायचं झालं तर सॉल्ट, कॉमन सॉल्ट आपण म्हणू शकतो, शुगर म्हणू शकतो आपण, दे आर क्रिस्टलाइन. आता ओळखायचं कसं ते क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत, काय खासियत आहे त्यांची, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय. तर क्रिस्टलाइन सॉलिडचा सगळ्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक म्हणजे दे कन्सिस्ट ऑफ रेग्युलर अँड पिरियॉडिक अरेंजमेंट of their constituent particles. पार्टिकल्स म्हणजे कोण झालं पुन्हा, ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स जे काय असतील. तर ही खासियत आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचे, रेग्युलर अँड पिरियॉडिक अरेंजमेंट ऑफ देअर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये असणार आहेत. आणि ही जी ऑर्डर आहे ना, ही जी त्यांची अरेंजमेंट आहे, दिस अरेंजमेंट किंवा आपण याला असं म्हणूयात, दिस रेग्युलर अरेंजमेंट is maintained over a long range. म्हणजे असं नाही की काही त्याचे पार्टिकल्स रेग्युलरली अरेंज झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मग ते पार्टिकल्स अरेंज झाले, असं नाहीये. ही अरेंजमेंट बऱ्याच डिस्टन्ससाठी मेंटेन राहते, त्याला आपण म्हणतो लॉंग रेंज ऑर्डर. यालाच आपण काय म्हणणार आहोत, लॉंग रेंज ऑर्डर. हा पॉइंट लक्षात ठेवा, क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो, लॉंग रेंज ऑर्डर. आता लॉंग रेंज ऑर्डर आणि शॉर्ट रेंज ऑर्डर हे 2 पॉइंट्स आपले येणार आहेत. तर याच्यामध्ये आपण समजून घेऊयात. मी तुम्हाला डायग्रामच्या माध्यमातून समजवतो की लॉंग रेंज ऑर्डर आणि शॉर्ट रेंज ऑर्डर काय असणार आहे. तर याच्यात तुम्ही पाहू शकता काय होणार आहे. इथे इथे हे जे दिसतंय ना, ही लॉंग रेंज ऑर्डर आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. हा एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, हा एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, बरोबर. तर हे पार्टिकल्स काय होत आहेत,
व्यवस्थित अरेंज झालेले आहेत. इथे हा आहे तर इथे हा पार्टिकल, इथे हा पार्टिकल, अशीच ही अरेंजमेंट मेंटेन राहणार. पण इकडे पहा, इथे कोणत्याही प्रकारची रेग्युलर अरेंजमेंट नाही, आणि जरी असली ना रेग्युलर अरेंजमेंट तरी ती काही छोट्याशा डिस्टन्ससाठी असणार आहे. सो याला आपण म्हणू शकतो लॉंग रेंज ऑर्डर, याला आपण म्हणणार आहोत शॉर्ट रेंज ऑर्डर. ही रेग्युलर अरेंजमेंट आहे पार्टिकल्स आणि ही इरेग्युलर अरेंजमेंट आहे पार्टिकल्स. मग जिथे रेग्युलर अरेंजमेंट आहे त्याला क्रिस्टलाइन म्हणायचं, जिथे इरेग्युलर अरेंजमेंट आहे त्याला काय म्हणायचं आहे, अमॉर्फस सॉलिड्स आपण त्याला म्हणणार आहोत. राईट. पहा या डायग्राम वरतून आपल्याला कळतंय की शॉर्ट रेंज ऑर्डर आणि लॉंग रेंज ऑर्डर किंवा रेग्युलर स्ट्रक्चर किंवा इरेग्युलर स्ट्रक्चर कसे असणार आहे. तर आपण काय शिकलो यातून, रेग्युलर स्ट्रक्चर असेल, रेग्युलर अरेंजमेंट असेल तर त्याला क्रिस्टलाइन सबस्टन्स म्हणायचं, इरेग्युलर अरेंजमेंट असेल तर त्याला अमॉर्फस सबस्टन्स असं म्हणायचं. आता अमॉर्फस हा जो दुसरा टाईप आहे त्याचं जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर पावडर फॉर्म असतो, चारकोल वगैरे झाले त्याची पावडर बनते, टॅल्कम पावडर पकडा, टॅल्कम पावडर माहिती आहे ना, तर ते सगळे अमॉर्फस टाईप झालेले आहेत. चला, डायग्राम मधून आपण समजलं की लॉंग रेंज ऑर्डर किंवा रेग्युलर अरेंजमेंट पार्टिकल्सची कशी असणार आहे. सो यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट काय होता, लॉंग रेंज साठी ही रेग्युलर अरेंजमेंट मेंटेन राहणार आहे. पहा हे अंडरलाईन करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण रिव्हिजन करतो तेव्हा बरोबर आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. जेव्हा तुम्ही बोर्ड्समध्ये आन्सर लिहिताय बोर्ड एक्झाम मध्ये तेव्हा सुद्धा असं अंडरलाईन करायची सवय ठेवा. कारण काय होतं, जो चेक करणार आहे ना, पेपर चेक करणारा, त्याचं लक्ष मग बरोबर त्या कीवर्ड्स कडेच जातं आणि त्याला वाटतं अरे वा या मुलाने आन्सर अगदी बरोबर लिहिलं, याला फुल मार्क्स द्या किंवा जास्त मार्क्स द्या. तोही खुश होतो कारण त्या जो चेक करणार आहे पेपर चेकर त्याला पूर्ण स्टेटमेंट वाचायची गरज लागत नाही. मग त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही सब्जेक्टिव्ह आन्सर लिहिता हे अंडरलाईन वाला फंडा नेहमी यूज करा, कामाला येईल. नेक्स्ट पॉइंट पाहूया, क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे दीज हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. दीज हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट्स म्हणजे काय, दे मेल्ट ॲट डेफिनाइट टेम्परेचर. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स जे मेल्ट होतात, जर समजा एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट 60 डिग्री सेल्सिअस आहे, तो 60 लाच मेल्ट होतो. असंही होणार नाही की तो 58 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होतोय किंवा 61 ला मेल्ट होतोय. डेफिनेट टेम्परेचरलाच ते काय होतात, मेल्ट होतात. सो ही एक क्रिस्टलाइन सॉलिड्सची चांगली प्रॉपर्टी आहे की त्यांचा शार्प मेल्टिंग पॉइंट आहे. नेक्स्ट आपण त्यांची प्रॉपर्टी काय म्हणू शकतो पहा, दे आर एन आयसोट्रोपिक. दे आर एन आयसोट्रोपिक. आता इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती सीईटी मध्ये बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. आता एन आयसोट्रोपिकचा अर्थ काय होतो तो आपण खालच्या लाईन मध्ये पाहूयात. एन आयसोट्रोपिक म्हणजे काय, याचाच अर्थ काय, या सबस्टन्सचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झालं किंवा थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी झाली, तर आपण त्याचा स्टेटमेंट असं म्हणू शकतो की सर्टन प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा कंडक्टिव्हिटी, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी is different in different direction. जर या प्रॉपर्टीजला आपण मेजर केलं वेगवेगळ्या डायरेक्शनने तर त्याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला वेगवेगळी मिळेल. सो डिफरंट प्रॉपर्टीज इन डिफरंट डायरेक्शन. कोणते कोणते प्रॉपर्टीज असू शकतात ते काही एक्झाम्पल इथे घेतलेले आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता याचा अर्थ काय, हे अनआयसोट्रॉपिक असणे किंवा या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याचं मेजरमेंट करताना ते डिफरंट डायरेक्शन मध्ये त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिफरंट का येते, पहा डायग्रामच्या माध्यमातून समजूया. त्याची डायग्राम आपल्याला इथे दिलेली आहे. ही आहे रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता रेग्युलर अरेंजमेंट म्हणजे काय, हा वाला जो पार्टिकल आहे पहा एका मागोमाग एक आहे, रेग्युलर अरेंजमेंट झालेली आहे. अशीही पहा अशीही पहा, रेग्युलर अरेंजमेंट आहे. किंवा त्याचे जे ब्लू वाले पार्टिकल्स दाखवलेत एकदम रेग्युलरली अरेंज आहेत. मग जर समजा
मी या ए बी डायरेक्शन मध्ये एखादी प्रॉपर्टी मेजर करतो आहे, तर या ए बी डायरेक्शन मध्ये हे फक्त पिंक वाले जे पार्टिकल्स आहेत तेच येत आहेत, राईट. किंवा जर मी समजा या सी डी डायरेक्शन मध्ये एखादी प्रॉपर्टी मेजर करतोय, तर त्याच्यामध्ये तर फक्त ब्लू वाले पार्टिकल्स येत आहेत. किंवा जर मी EF या डायरेक्शन मध्ये काही प्रॉपर्टी मेजर करत असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जसं लाईट बंबार्ड केली किंवा लाईट स्ट्राईक केली तर त्याचे काय रिफ्रॅक्शन होईल, तर ते जर मी मेजर करत असेल तर या डायरेक्शन मध्ये त्याची व्हॅल्यू वेगळी येईल, कारण इथे ती जी लाईट असेल ती स्ट्राईक करेल पिंक वरती, ब्लू वरती, पिंक वरती, ब्लू वरती. सो प्रत्येक डायरेक्शन मध्ये पार्टिकल्स रेग्युलरली अरेंज असल्यामुळे प्रत्येक डायरेक्शन मध्ये येणारे पार्टिकल्स वेगळे आहेत. या डायरेक्शन मध्ये फक्त पिंक वाले आहेत, या डायरेक्शन मध्ये फक्त ब्लू वाले आहेत, या डायरेक्शन मध्ये दोन्ही प्रकारचे आहेत. म्हणजे प्रत्येक डायरेक्शनने त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी येईल, वेगवेगळी येईल. वेगवेगळी येईल याचाच अर्थ आपण त्याला म्हणतो एन आयसोट्रॉपिक, असा हा वर्ड आहे. विरुद्धार्थी शब्द आहे हा, अपोजिट वर्ड आहे. कोणाचा अपोजिट आहे हा, आयसोट्रॉपिकचा अपोजिट वर्ड आहे. आय होप तुम्हाला हा एन आयसोट्रॉपिक असतं म्हणजे काय असतं हे कळालं. डिफरंट व्हॅल्यू ऑफ दॅट प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन. आता याचे एक्झाम्पल्स काय काय असू शकतात. सो एक्झाम्पल्स मध्ये आपण जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा डिफरन्स बिटवीन कधी विचारला जातो तर एक्झाम्पल्स आपल्याला भरपूर कामाला येतात. जसं आईस झालं, किंवा NaCl झालं, किंवा बरेचसे असे मेटल्स आहे ज्यांच्यामध्ये त्यांच्या मेटलच्या ॲटम्सची अरेंजमेंट, फॉर एक्झाम्पल सोडियम घ्या किंवा गोल्ड घ्या, राईट, कॉपर म्हणा, किंवा बरेचसे असे एटसेट्रा. या सगळ्या मेटल्समध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते. आणखीन एक्झाम्पल आपण देऊ शकतो याच्यामध्ये, जसं डायमंड झालं, डायमंडमध्ये कार्बन ॲटम्सची रेग्युलर अरेंजमेंट आहे. त्यानंतर ग्राफाईट झालं, ग्राफाईट पण कार्बन पासूनच बनलेला आहे, त्याच्यामध्ये पण रेग्युलर अरेंजमेंट आहे कार्बन ॲटम्सची. किंवा सिरॅमिक्स झाले. हे सगळे एक्झाम्पल्स आपण क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. हे सगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. एवढेच नाही, त्याच्यापेक्षा आणखीन बरेच असू शकतात. आपल्याला आतापर्यंत माहित असलेले काही कंपाऊंड्स आपण इथे यूज केले. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स काय होते, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये त्याच्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची रेग्युलर अरेंजमेंट असते आणि ती लॉंग रेंजसाठी, लॉंग डिस्टन्ससाठी रेग्युलरच राहते, मेंटेन राहते ती अरेंजमेंट. यांचा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. एनाइसोट्रॉपिक आहे म्हणजे डिफरंट प्रॉपर्टीची व्हॅल्यू असणार डिफरंट डायरेक्शन मध्ये. आता याच्यात अपोजिट मध्ये जो दुसरा टाईप आहे त्याच्याविषयी आपण शिकूया, दॅट इज कॉल्ड ॲज ॲमॉर्फस सॉलिड्स. दुसरा टाईप ॲमॉर्फस सॉलिड्स. पहा, चॅप्टर शिकवता शिकवता तुम्हाला मी चांगल्या उत्तम प्रतीच्या नोट्सही देतोय. सो या नोट्स तुमच्याही नोटबुकमध्ये अशाच राहिल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही बोर्ड एक्झामची तयारी कराल, तुमच्या कॉलेज, ज्युनियर कॉलेजमध्ये तुमच्या जेव्हा टेस्ट येते, युनिट टेस्ट येते, मिड टर्म टेस्ट येते, तेव्हा तुम्हाला या नोट्स भरपूर कामाला येणार आहेत. चला, तर ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय आहे ते पाहूया आपण. आता त्याच्या अपोजिटमध्ये असणार आहे. आता ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय आहे ना, दीज आर सुपर कूल्ड लिक्विड्स. लिक्विड्सलाच याच्यामध्ये सुपर कूल जर आपण केलं तर त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट होत नाही पार्टिकल्सची. म्हणजे दुसरा पॉइंट आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की दीज सॉलिड्स हॅव इरेग्युलर और रैंडम अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तिकडे रेग्युलर अरेंजमेंट होती, इथे रॅन्डम अरेंजमेंट आहे, इरेग्युलर अरेंजमेंट आहे. पार्टिकल्स एका मागोमाग एक एक्झॅक्टली अलाइन नाही आहेत, राईट. दुसरा पॉइंट काय होता तिथे आपला, लॉंग डिस्टन्स साठी ही रेग्युलर अरेंजमेंट क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये मेंटेन राहत होती, तसं इथे होणार नाहीये. सो द पार्टिकल्स डू नॉट हॅव लॉंग रेंज ऑर्डर्ड स्ट्रक्चर. याच्या अपोजिट मध्ये काय म्हणू शकतो, बट दे डू हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर्ड. शॉर्ट रेंज म्हणजे काय, काही थोडेसे पार्टिकल असतील ज्यांची अरेंजमेंट रेग्युलर झाली, मग लगेच ती ब्रेक होते रेग्युलर अरेंजमेंट आणि रॅन्डम अरेंजमेंट होऊन जाते. हॅव अ शॉर्ट रेंज ऑर्डर. काही थोड्या डिस्टन्ससाठी
रेग्युलर अरेंजमेंट मेंटेन राहते. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स लॉंग रेंज ऑर्डर आणि अमॉर्फस सॉलिड्स शॉर्ट रेंज ऑर्डर असणार आहे. पुढे मेल्टिंग पॉईंटचा पॉईंट होता ना. सो मेल्टिंग पॉईंट मध्ये आपण काय म्हणू शकतो, क्रिस्टलाइन सॉलिड्सचा मेल्टिंग पॉईंट कसा होता, शार्प होता. तसा अमॉर्फस सॉलिड्स, these solids do not have sharp or definite, कोणताही वर्ड यूज करा, sharp or definite melting points, but they melt over a range of temperature, असं आपण म्हणू शकतो, ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे एका फिक्स टेम्परेचरला ते मेल्ट नाही होणार आहेत. म्हणजे ते समजा 55 ते 60, 100 ते 105 अशी रेंज असणार आहे, त्याच्यामध्ये ते मेल्ट होणार आहेत. क्रिस्टलाइन सॉलिड कसे होते, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, 100 म्हटलं की 100ला असते, 100 डिग्री सेल्सिअसलाच काय होणार, मेल्ट होणार, फिक्स मेल्टिंग पॉईंट होता. तसा इथे नाहीये. इथे काय होतंय, थोडी थोडी हीट मिळायला चालू झाली, मेल्टिंग पॉईंटच्या जवळ आला की ग्रॅज्युअली आणि हळूहळू तो मेल्ट व्हायला चालू होतो. तिकडे कसं आहे, मेल्टिंग पॉईंट रीच झाला की इमिजिएटली सगळं एकदाच मेल्ट होऊन जातं. सो डू नॉट हॅव, नॉट हा वर्ड इथे इम्पॉर्टंट आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट. कसे मेल्ट होतात ते, ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर ग्रॅज्युअली मेल्ट होतात, स्लोली मेल्ट होतात, ऍट वन्स मेल्ट होत नाहीत. नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, वी कॅन से दॅट दीज सॉलिड्स आर आयसोट्रोपिक इन नेचर. आत्ताच आपण एनआयसोट्रोपिक म्हणजे काय असतं हे समजून घेतलं होतं. तर हे जे सॉलिड्स आहेत ते आयसोट्रोपिक असणार आहे. म्हणजे कोणत्याही डायरेक्शन मधून तुम्ही एखादी प्रॉपर्टी मेजर करा. कोणत्या प्रॉपर्टीज मेजर करू शकतो आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी. तर कोणत्याही डायरेक्शन मधून मेजर करा, त्या प्रॉपर्टीजचं मॅग्निट्यूड सेम येणार आहे. याला आपण कसं म्हणू शकतो, प्रॉपर्टीज like refractive index, conductivity measured from any direction will have same magnitude. कारण त्याच्यामध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट रॅन्डम आहे. मग तुम्ही कोणत्याही डायरेक्शन मधून एखादी प्रॉपर्टी मेजर करण्याचा प्रयत्न करा, तर त्याच्या डायरेक्शन मध्ये त्या प्रॉपर्टी मेजर करत असताना समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतोय, तर लाईट रे पास केला की त्याच्या पाथमध्ये सगळ्याच प्रकारचे पार्टिकल येणार. रेग्युलर अरेंजमेंट होताना काय होत होतं, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे पार्टिकल त्या लाईट रेच्या पाथमध्ये येत होते. तसं इथे होणार नाही, रॅन्डम अरेंजमेंट आहे, कुठूनही मेजर करा, त्या प्रॉपर्टीचं जे मॅग्निट्यूड आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे, प्रत्येक डायरेक्शन मध्ये कशी येणार आहे, सेम येणार आहे. फ्रॉम एनी डायरेक्शन, कोणत्याही डायरेक्शन मधून जर आपण तिला मेजर केली, कोणत्याही डायरेक्शन मधून जर आपण त्याला मेजर केलं, तर इज गोइंग टू हॅव द सेम मॅग्निट्यूड. नेक्स्ट पॉइंट आपण काय पाहतो, याच्यामध्ये पण आपण एक्झाम्पल्स पाहूयात काय असतात. अमॉर्फस सॉलिड्सचे काही एक्झाम्पल आहेत ना, जसं ग्लास झालं, काच, त्यानंतर प्लास्टिक, रबर आहे, टार नावाचा सबस्टन्स येतो तो आहे, आणि सम अलॉईज, काही अलॉईज ही याच्यामध्ये आपण टाकू शकतो जे अमॉर्फस असतात. सो जर आपण या दोघांमधला व्यवस्थित डिफरन्स पाहिला, आता हा डिफरन्स फक्त लक्षात ठेवण्यासाठी आपण या पद्धतीने पाहतोय, कॉलम बनवून पाहतोय की काय असणार आहे. पहिला आपण इकडे या बाजूला लिहूयात क्रिस्टलाइन सॉलिड्स, आणि दुसऱ्या बाजूला काय पाहूयात, अमॉर्फस सॉलिड्स. काय काय डिफरन्स होते पहा. क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये काय म्हणू शकत होतो आपण, दे हॅव रेग्युलर अँड पिरियॉडिक अरेंजमेंट. कोणाची अरेंजमेंट, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची. इथे काय म्हणू शकतो आपण पॉइंट, इररेग्युलर अँड रॅन्डम अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स.
आता जर तुम्हाला डिफरन्स बिटवीन एक्झाम मध्ये लिहायचं असेल तर या शॉर्ट पॉइंटला तुम्ही स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करू शकता ना, की दीज सॉलिड्स हॅव रेग्युलर अँड पिरियडिक अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, दीज सॉलिड्स आर गोइंग टू हॅव इरेग्युलर अँड रॅन्डम अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. स्टेटमेंट मध्ये त्याला कन्वर्ट करणं काही मोठी गोष्ट नाही. दुसरा दोघांमधला डिफरन्स काय होता, यांच्याकडे आहे लॉंग रेंज ऑर्डर, तर इथे काय येणार आहे, शॉर्ट रेंज ऑर्डर. नेक्स्ट पॉइंट, यांच्याकडे असणार आहे शार्प मेल्टिंग पॉइंट. आणि असे हे शॉर्ट नोट्स सीईटीच्या वेळेस भरपूर कामाला येतात. आणि याच्याकडे असणार आहे इथे म्हणूयात आपण डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो, तो वाला पॉइंट यूज करू शकतो आपण. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर एन आयसोट्रॉपिक, डिफरंट डायरेक्शन मध्ये प्रॉपर्टीजचं मॅग्निट्यूड डिफरंट येतं, सो दीज आर गोइंग टू बी आयसोट्रॉपिक सॉलिड्स. आणि लास्ट पॉइंट मध्ये आपण टाकू शकतो त्यांचे एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स लिहिले की काम झालं. जसं इथे आपण एक्झाम्पल्स काय लिहू शकतो, आईस झालं, सॉल्ट झालं, मेटल्स झाले. तर इथे एक्झाम्पल्स काय येतील, आता वरतीच लिहिले होते आपण, काय येतील, ग्लास, प्लास्टिक, रबर एक्सेट्रा. तर हा जनरली ओव्हरव्ह्यू झाला की आतापर्यंत जो आपण टॉपिक कव्हर केला की सॉलिड कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. तर सॉलिड्स असतात क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड ॲमॉर्फस सॉलिड. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं बुक रीड कराल तेव्हा या डायग्रामचा मिनिंग सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. या ज्या डायग्राम आहेत ना आपल्या, की जे एनआयसोट्रॉपिक नेचरला एक्सप्लेन करते, या डायग्रामचा मिनिंग सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुमच्या समोर ही डायग्राम येईल तेव्हा तुम्हाला कळालं पाहिजे की तिचं काय म्हणणं आहे. सो हिला आपण इथे पेस्ट करूयात आपल्या नोट्समध्ये. ही हवी ना, कोणत्या नेचरला एक्सप्लेन करते ही डायग्राम, एन आयसोट्रॉपिक नेचरला एक्सप्लेन करते आहे. एन आयसोट्रॉपिक नेचर, जिथे आपल्याला कळत आहे की वेगवेगळ्या डायरेक्शन मधून जर आपण एखादी प्रॉपर्टी मेजर केली तर तिची व्हॅल्यू, त्या प्रॉपर्टीचं मेजरमेंट मॅग्निट्यूड सुद्धा वेगवेगळं येणार आहे. पण त्याच्याच अपोजिट मध्ये जर आपल्याकडे ॲमॉर्फस सबस्टन्स असतात, अच्छा एन आयसोट्रॉपिक नेचर कोणाचं असणार आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्सचं असणार आहे. याच्याच अपोजिट मध्ये जर आपण समजा एखादा असा सॉलिड घेतला ज्याच्यामध्ये रॅन्डम अरेंजमेंट आहे. आता रॅन्डम अरेंजमेंटचे पार्टिकल्स जर मी असे शो करतो आहे आणि त्याच्यामध्ये समजा मी दाखवतो आहे दुसऱ्या प्रकारचे पार्टिकल्स, असेच रॅन्डम अरेंज झाले, शॉर्ट रेंज ऑर्डर आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण कुठूनही प्रॉपर्टी मेजर केली, इथून प्रॉपर्टी मेजर करा एखादी, किंवा या डायरेक्शन मध्ये मेजर करा, कोणत्याही डायरेक्शन मध्ये मेजर करा, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सेमच येईल. कारण त्या प्रॉपर्टी मेजर करताना तिच्या पाथ मध्ये येणारे पार्टिकल सगळेच आहेत, मिक्स्ड आहेत. याचा अर्थ याला आपण म्हणू शकतो आयसोट्रॉपिक नेचर. आणि हे कोणासाठी असणार आहे, ॲमॉर्फस सॉलिड, इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी हे असणार आहे. याचा अर्थ आयसोट्रोपिक आणि एनआयसोट्रोपिकचा अर्थ काय येतो, इथे शॉर्टकट मध्ये आपण लिहून ठेवूया. मॅग्निट्यूड ऑफ प्रॉपर्टी, मॅग्निट्यूड ऑफ प्रॉपर्टी is different in different direction. तसं आयसोट्रोपिक म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ प्रॉपर्टी is same in different direction. इम्पॉर्टंट पॉइंट, आयसोट्रोपिक आणि आयसोट्रोपिक. तसंच आपल्याकडे लॉंग रेंज ऑर्डर आणि शॉर्ट रेंज ऑर्डर याविषयी सुद्धा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन त्यांनी दाखवलेलं आहे. तर या दोन डायग्राम सुद्धा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत समजण्यासाठी की नेमकं शॉर्ट रेंज ऑर्डर म्हणजे काय आणि लॉंग रेंज ऑर्डर म्हणजे काय.
पहा, तर ही जी लॉंग रेंज ऑर्डर आहे याला म्हणू शकतो आपण लॉंग रेंज ऑर्डर, आणि याला म्हणणार आहोत आपण शॉर्ट रेंज ऑर्डर. लॉंग रेंज ऑर्डर कोणासाठी असणार आहे? क्रिस्टलाइन सॉलिड्स, बरोबर. आणि शॉर्ट रेंज ऑर्डर कोणासाठी असणार आहे? ॲमॉर्फस सॉलिड्स. तर आपण एक फार महत्वाचा टॉपिक या चॅप्टर मधला सर्वात पहिला टॉपिक ज्याच्यावरती बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. काही छोट्या छोट्या टर्म्स होतात ज्याच्यामध्ये सीईटी मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बोर्ड एक्झामच्या. तो टॉपिक आपण इथे कव्हर केला. पुढच्या टॉपिक कडे आपण वळूयात, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत दोन छोट्याशा टर्म्स. कोणत्या टर्म्स असणार आहेत त्या पहा. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम, या दोन टर्म्स विषयी आपण आता बोलणार आहोत. छोट्या टर्म्स आहेत, त्यांना आपण काय करूयात, डिफरन्स बिटवीन करून समजूयात. चला, तर या बाजूला आपण घेऊयात आयसो. आयसो या वर्डचा मीनिंग काय होतो? आयसो म्हणजे सेम असते, आणि पॉलीचा अर्थ होतो मेनी, आणि मॉर्फिझम या वर्डचा मीनिंग होतो, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये उपलब्ध होणे. तर आयसो म्हणजे काय? सेम. याला आपण कसं डिफाइन करू शकतो पहा. टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. आयसो म्हणजे सेम, मी तुम्हाला सांगितलं ना, सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. ज्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम आहे. आता क्रिस्टल स्ट्रक्चर कधी सेम असतं? जेव्हा त्यांच्यामध्ये दे हॅव सेम ॲटोमिक रेशो, जेव्हा त्यांच्यामधला ॲटम्सचा रेशो सेम असतो तेव्हा त्यांचं स्ट्रक्चरही सेम असू शकतं, असं आपण म्हणतोय. फॉर एक्झाम्पल NaF अँड MgO. आता पहा, इथे एक कॅटायन इज टू एक एनायन आहे. तसंच इथे पण पहा ना, एक कॅटायन आणि एक एनायन आहे. मॅग्नेशियम एक, ऑक्सिजन एक. दुसरंच जर एक्झाम्पल आणखीन मला याच्यामध्ये द्यायचं झालं तर मी काय म्हणू शकतो, जसं NaNO3 अँड CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. आता इथे सोडियम एक इज टू नायट्रोजन एक, ऑक्सिजन 3 आहेत. तसं इथे रेशो काय येतोय? कॅल्शियम एक, कार्बन एक आणि ऑक्सिजन 3 आहेत. म्हणजे ज्यांच्यामध्ये हा ॲटोमिक रेशो सेम येतो आहे, ॲटोमिक रेशो ज्यांच्यामध्ये सेम आहे, ते असणार आहेत एकमेकांचे आयसोमॉर्फस सबस्टन्सेस. दे हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यांचा क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल की नाही, कसं ओळखणार आहोत आपण? त्याच्यामध्ये ॲटोमिक रेशो सेम पाहिजे. पहा, इथे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि असे एक्झाम्पल देऊन तुम्हाला सीईटी मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर या बाजूला आपण पाहूयात पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. सो पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय असणार आहे? अ सिंगल सबस्टन्स. हा पहिलाच फरक पहा, इथे दोन वेगवेगळे सबस्टन्स होते ज्यांचा फॉर्म, ज्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम होतं. तर इथे काय असणार आहे? सबस्टन्स सिंगलच असणार आहे, बट दॅट सबस्टन्स एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स. एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये ते एक्झिस्ट करतात. इट्स सेड टू बी, दॅट सबस्टन्स इज सेड टू बी पॉलिमॉर्फस. एकच सबस्टन्स आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे. जसं कॅल्शियम कार्बोनेट, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे? CaCO3. मग तो जो CaCO3 आहे तो वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स मध्ये अवेलेबल असू शकतो. मग एकाच सबस्टन्सचे असे वेगवेगळे फॉर्म काय आहेत? एकाच सबस्टन्सचं स्ट्रक्चर वेगवेगळं का असू शकतं? तर हे डिपेंड असतं कंडिशन्सवरती. कोणत्या कंडिशन्सवरती? टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. टेम्परेचर कमी झालं की वेगळं स्ट्रक्चर, टेम्परेचर वाढवलं की वेगळं स्ट्रक्चर असू शकतं. सो
पॉलिमॉर्फ्स ऑफ अ सबस्टन्स किंवा पॉलिमॉर्फस सबस्टन्स are formed under different conditions. कोणत्या कोणत्या असू शकतात त्या डिफरंट कंडिशन्स? टेम्परेचर और प्रेशर. एक्झाम्पल पाहूयात आपण. जसं कॅल्शियम कार्बोनेट जो आहे, इट कॅन एक्झिस्ट ॲज कॅल्साइट. आता कॅल्साइट म्हणजे त्याचं कोणतं स्ट्रक्चर आहे हे आपल्याला आत्ताच कळणार नाहीये, पण जसं जसं आपण पुढे जाऊ आणि चॅप्टरला शिकू तेव्हा आपल्याला कळेल की कॅल्साइटचं स्ट्रक्चर कसं होतं आणि त्याचाच पॉलिमॉर्फ असणाऱ्या अरॅगोनाइटचं स्ट्रक्चर कसं आहे. आता नावं वेगवेगळी आहेत, कॅल्साइट आहे, अरॅगोनाइट आहे, त्यांचा फॉर्म्युला सेम आहे CaCO3, पण कॅल्साइटचं स्ट्रक्चर वेगळं आहे, अरॅगोनाइटचं स्ट्रक्चर म्हणजे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इज गोइंग टू बी डिफरंट. तसंच आपल्याकडे सिलिका असते. सिलिका म्हणजे SiO2, याचं नाव काय असणार आहे? सिलिका. सिलिका एक्झिस्ट करू शकते इन द फॉर्म ऑफ अल्फा कॉर्ड्स किंवा बीटा कॉर्ड्स किंवा तिसराही फॉर्म त्याचा असतो दॅट इज कॉल्ड ॲज क्रिस्टोबेलाइट. तर या फॉर्म्स मध्ये हे अवेलेबल असू शकतात. तर याच्यामध्ये काय पॉइंट्स आपल्याला इम्पॉर्टंट आहे? सबस्टन्स सिंगल असणार आहे, बट इट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स, आणि त्यांना आपण काय म्हणतो? पॉलिमॉर्फ्स म्हणतो. आता पॉलिमॉर्फ्स का बनलेत? इट इज ड्यू टू डिफरंट कंडिशन्स. डिफरंट कंडिशन्समुळे ते तयार झालेले आहेत आणि हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर त्याचे एक्झाम्पल्स वगैरे यूज करून आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पॉलिमॉर्फिझम विषयी जर आणखीन काही छोटीशी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर आपण काय म्हणू शकतो पहा. आपण म्हणू शकतो की पॉलिमॉर्फिझम ज्या एलिमेंट्स मध्ये होतं पहा, पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट्स इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. आणि ॲलोट्रॉपी विषयी आपण आधीच शिकलेलो आहोत, राईट ना. जर मी तुम्हाला सांगितलं कार्बनचे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, हे तुम्हाला स्कूल सेक्शन मध्ये पण झालेलं आहे. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन कोणते कोणते ॲलोट्रॉप्स म्हणू शकतो आपण कार्बनचे? लक्षात येत आहेत ना? डायमंड, ग्राफाइट, आणखीन कोणतं होतं तिसऱ्या याच्यामध्ये? फुलरीन. फुटबॉल सारखा दिसायचा फुलरीन. हे ॲलोट्रॉप्स आहे. मग जर मॉलिक्युल्समध्ये पॉलिमॉर्फिझम असतो, तशीच सेम प्रॉपर्टी आपण एलिमेंटला अप्लाय केली तर त्याला आपण ॲलोट्रॉपी म्हणतो. दोघांचाही अर्थ सेम आहे. तर यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जर मी तुम्हाला बुकमध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलं तर आणखी चांगलं समजेल. पहा, याच्यामध्ये त्यांनी SiO2 म्हणजे सिलिकॉचे 3 फॉर्म दिलेले आहेत, अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स अँड क्रिस्टोबेलाइट. हा पहा, हा क्रिस्टोबेलाइट फॉर्म आहे, हा अल्फा कॉर्ड्स आहे आणि हा बीटा कॉर्ड्स आहे. हे सगळे सबस्टन्स बनलेले तर सिलिकॉन डायऑक्साइड पासूनच आहे. SiO2 आहे प्रत्येकामध्ये, पण तिघांचे फॉर्म पहा वेगवेगळे आहेत. चला, तर आतापर्यंत आपण काय काय शिकलो? स्टेट्स ऑफ मॅटर असतात 3, सॉलिड, लिक्विड, गॅस. आणि ही जी स्टेट आहे ती कशावरती डिपेंड असते हे आपण पाहिलं. नंतर जसं की आपला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट, तर सॉलिड्स वरती फोकस करायचं आहे, म्हणून मग आपण पाहिलं की सॉलिडचे कोणते कोणते टाइप्स असतात, क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. त्यानंतर आपण त्यांच्या स्ट्रक्चरवरून त्याचे कोणते टाइप्स पडतात, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम, या 2 प्रॉपर्टीज पाहिल्या. आता आपण काय करूयात, नेक्स्ट पॉइंटमध्ये आपण क्लासिफाय करूयात क्रिस्टलाइन सॉलिड्सला. सो आपला नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स. पॉइंट महत्वाचा आहे. सीईटी मध्ये काय विचारलं जाईल या सगळ्या गोष्टींची पॉसिबिलिटी मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे जे क्रिस्टलाइन सॉलिड पहा, अमॉर्फस सॉलिडला आपण आता साईडला काढलंय. वी आर गोइंग टू फोकस ऑन क्रिस्टलाइन सॉलिड्स ओनली. तर याच्यामध्ये कोणते कोणते टाईप येतील
तर 4 कॅटेगरीजमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड्सला आपण डिवाइड केलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात पहिली कॅटेगरी जी असणार आहे ती असणार आहे आयोनिक सॉलिड्स. दुसरी जी कॅटेगरी आपण पाहणार आहोत ती असणार आहे कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. आणि यांच्या नावावरूनच आपल्याला समजेल की या दोघांमध्ये काय फरक आहे. ज्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड बनलेला आहे ते आयोनिक सॉलिड्स असतील आणि ज्या सॉलिड्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड बनलेला आहे ते कोव्हॅलेंट सॉलिड्स असतील. पण आणखीनही 2 प्रकारचे आपल्याकडे सॉलिड्स आहेत. दे आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर सॉलिड्स अँड फोर्थ असणार आहे मेटॅलिक सॉलिड्स. पहा, शिकवत असताना मी सुद्धा सगळं लिहितोय, तसं तुम्हालाही हा व्हिडिओ पाहत असताना सर्व लिहिलं पाहिजे. तुम्ही नोट्स बनवल्या पाहिजे. लिहिल्याने काय होतं, मेमरी लॉंग टाइम पर्यंत राहते. मसल मेमरी सुद्धा बनते. आपल्या हाताखालून एकदा लिहून गेलेलं असेल ना तर आपल्याला त्यातली सगळी गोष्ट माहीत झालेली असते. तर हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे पहा. मी शिकवताना फार स्लो शिकवतोय. याच्यामध्ये एकच गोष्ट मी बऱ्याचदा सांगतोय कारण ती डोक्यात फिट झाली पाहिजे. हा जो चॅप्टर आहे ना, हा चॅप्टर थोडा केमिस्ट्रीमध्ये हटके चॅप्टर आहे. एवढा सोपा चॅप्टर नाहीये. जेई मेन्स मध्ये हा चॅप्टर डिलीटेड आहे. नीट मध्ये हा चॅप्टर डिलीटेड आहे. सीबीएसई वाल्यांना हा चॅप्टर नाहीये बोर्ड एक्झामला. आपल्या स्टेट बोर्ड वाल्यांना हा चॅप्टर आहे. जेई ऍडव्हान्स मध्ये मात्र हा चॅप्टर आहे. लक्षात ठेवा, जेई ऍडव्हान्स मध्ये हा सगळ्यांनाच चॅप्टर आहे. तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये हा पहिलाच चॅप्टर आल्यामुळे थोडासा वेगळ्या पद्धतीचा हटके चॅप्टर आहे. सुरुवातीला थोडी थिअरी आहे, पण जसं आपण पुढे अनफोल्ड करत जाऊ की सॉलिड सबस्टन्सचं स्ट्रक्चर कसं असतं तुम्हाला इंटरेस्टिंगही वाटेल. समजायला थोडं ते कॉम्प्लेक्स आहे, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने इथे समजून सांगणार आहोत. एवढ्या सोप्या पद्धतीने हा चॅप्टर मी तुम्हाला समजवेल ना, तुम्ही म्हणजे युट्यूब वरती कुठेही शोधून पहा, तुम्हाला अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन या चॅप्टरसाठी मिळणार नाही. आणि मी शिकवत असताना कोणत्या पॉइंटवर बोर्ड एक्झाम मध्ये काय क्वेश्चन येऊ शकतो, सीईटी मध्ये काय विचारलं जाऊ शकतो, हे प्रत्येक ठिकाणी सांगतोय. म्हणून शांतपणे एकांतात बसून नोट्स बनवत तुम्ही हा चॅप्टर शिकला पाहिजे. किंवा माझे जे प्रत्येक व्हिडिओ येणार आहे आता चॅप्टर वाईज, तो अशाच पद्धतीने तुम्हाला फॉलो केले पाहिजे. तर सगळ्यात पहिला टाईप आपण स्टार्ट करूया. दॅट इज गोइंग टू बी आयोनिक सॉलिड्स. चला, आयोनिक सॉलिड्स म्हणजे काय, पहिला डिफरन्स तर मी तुम्हाला आत्ताच सांगितला लिहित असतानाच, की आयोनिक सॉलिड्स मध्ये ऑब्विसली आयन्स असणार आहेत. म्हणजे यांचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहेत ना, these solids have ions as constituent particles. कॅटायन, एनायन ते असणार आहे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आयन्स असतील, कॅटायन किंवा एनायन्स असतील. आता these कॅटायन्स अँड एनायन्स, हे जे आयन्स असणार आहेत म्हणजे कॅटायन आणि एनायन्स, मे डिफर इन साईज. त्यांची साईज वेगवेगळी असू शकते, सेम असू शकते, अप्रॉक्सिमेटली काही असू शकतं. आणि त्या साईजवरतीच पहा पुढे जाऊन आपण शिकणार आहोत की सॉलिडचं स्ट्रक्चर कसं बनतं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण याच्यामध्ये काय पाहू शकतो, याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, त्यांचे जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, आयन्स आर गोइंग टू हॅव द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन आयोनिक क्रिस्टल्स, आयोनिक सॉलिड्समध्ये. आता हे जे चार्ज्ड आयन्स आहेत किंवा हे जे कॅटायन किंवा एनायन आहेत, हे एकमेकांना का धरून ठेवतात. आता पहा ना, ऑब्वियस आहे, जर अपोजिट चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो किंवा त्याला आपण कुलंबिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड म्हणतो. सो दीज आयन्स आर हेल्ड टुगेदर बाय कुलंबिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. कुलंबिक म्हणू किंवा त्याला आपण दुसरा वर्ड म्हणू शकतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कॉल्ड ॲज, याच अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो, कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. कॅटायन आणि एनायन मध्ये जे अट्रॅक्शन होतं त्यालाच तर आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की आयोनिक क्रिस्टल्स किंवा आयोनिक सॉलिड्स, सॉलिड्स म्हणा क्रिस्टल्स म्हणा, क्रिस्टलाइन सॉलिड्सच आहेत ना सर्व, आयोनिक सॉलिड्स आर हार्ड अँड ब्रिटल ॲज वेल. थोडासा फोर्स लावला की ते तुटू शकतात. नेक्स्ट पॉइंट आपण म्हणू शकतो यांच्यामध्ये, दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स.
कॅटायनने आणि एनायनने एकमेकाला पकडून ठेवलेलं आहे. त्यांचा मेल्टिंग पॉइंट काय असेल, जास्त असेल. दीज आर, आता इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि या पॉइंटवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. याला मी स्टार मार्क करून ठेवतो कारण याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. दीज आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकत नाही. आयन्स फ्री नाही आहेत ना. जोपर्यंत यांचे आयन्स फ्री होत नाही तोपर्यंत ते नॉन कंडक्टर राहतील. कधी, जेव्हा ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत. पण जसं त्यांना आपण डिझॉल्व्ह केलं, सोल्युशन बनवलं त्यांचं, किंवा त्यांना आपण मेल्ट केलं, तर त्याचे आयन्स थोडे वेगवेगळे होतात. आयन्स वेगवेगळे झाले की ते स्वतःसोबत करंटला घेऊन जाऊ शकतात. सो हाऊएव्हर दे आर गुड कंडक्टर्स. पण कधी, त्याच्यासाठी कंडिशन आहे, दे आर गुड कंडक्टर्स इन मोल्टन or fused state or when dissolved in water. त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटीला अगदी चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकतात. नेक्स्ट पॉइंट आपण म्हणूयात त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत. आता आयोनिक सॉलिड्स म्हटलं की सगळे ज्याच्यामध्ये आयन्स येतात, सोडियम प्लस, पोटॅशियम प्लस, किंवा K2SO4 झाले, किंवा कॅल्शियम फ्लोराईड CaF2 झाला, KCl झाला. आता असे बऱ्याच प्रकारचे आयन्स आपण म्हणू शकतो. सो काय काय होतं पहा आयोनिक सॉलिड्स मध्ये, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आयन आहेत. हे जे आयन्स आहेत दे आर हेल्ड टुगेदर बाय, काय नाव आहे त्या फोर्सेसचं, कुलोम्बिक फोर्सेस और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. दीज आर हार्ड अँड ब्रिटल, दे हॅव अ हाय मेल्टिंग पॉइंट, दे आर नॉन कंडक्टर्स. इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकणार नाहीत. कधी, कंडिशन आहे त्याला, सॉलिड स्टेटमध्ये नाही कंडक्ट करू शकत. पण जसं आपण त्यांना मेल्ट केलं किंवा त्यांना फ्यूज्ड केलं, मोल्टन आणि फ्यूज म्हणजे एकच झालं, किंवा त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, इमिजिएटली दे विल बिकम गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहिला टाईप आपण इथे संपवलाय. दुसरा टाईप पाहूया आपण, क्रिस्टलाइन सॉलिड्स. सॉरी, क्रिस्टलाइन नाही, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स. जसं तिथे वरच्या टाईप मध्ये आयोनिक बॉन्ड होता, तसं इथे कोणता बॉन्ड असणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. जसे तिकडे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आयन होते, तसे यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असणार आहेत ते ॲटम्स असणार आहेत. सो द कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर ॲटम्स. आणि या ॲटम्स टू ॲटम्स मध्ये जो बॉन्ड बनणार आहे ना, तो कोणता बॉन्ड बनणार आहे, तो कोव्हॅलेंट बॉन्ड बनणार आहे. सो दीज ॲटम्स of covalent network solids, in these solids, so these atoms in these solids, चला दोन वेळा these झालं, काही हरकत नाही. these solids are linked by covalent bonds. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कोव्हॅलेंट बॉन्ड्स कधी बनतात. कोव्हॅलेंट बॉन्ड्स कधी बनतात, फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. आयनिक बॉन्ड कधी बनतात, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झाल्यावर, एकाने दिला दुसऱ्याने घेतला, तर इथे शेअरिंग झाली. पुढे पाहूयात आपण काय म्हणणं आहे यांचं. दीज सॉलिड्स हॅव, आता जेव्हा हे कोव्हॅलेंट बॉन्ड बनतो ना, आता तुम्ही कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिडचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल समजू शकता डायमंड. काय म्हणू शकतो आपण त्याला, डायमंड म्हणू शकतो. आणि डायमंड मध्ये कार्बनने एक स्ट्रॉंग 3 डायमेन्शनल नेटवर्क बनवलेलं असतं. सो दीज सॉलिड्स हॅव रिजिड म्हणजे स्ट्रॉंग, 3 डायमेन्शनल म्हणजे 3D नेटवर्क ऑफ पार्टिकल्स, forming a giant molecule. आता फुलरिन तुम्ही शिकला असाल ना आधी, कार्बन 16 बकीबॉल, कार्बन 60 असतो त्याच्यामध्ये, 60.
तर 3D नेटवर्क सॉलिड्स बनवतात. 3 डायमेन्शन मध्ये अटॅचमेंट असते. आता हे रिजिड आहेत म्हणजे स्ट्रॉंगली बॉन्डेड आहेत, याचा अर्थ दे आर व्हेरी हॉट. सो ड्यू टू rigid and strongly bonded structure, they are very hard. आयोनिक क्रिस्टल्स पेक्षाही कोव्हॅलेंट क्रिस्टल भरपूर हार्ड असतात दोघांमध्ये, कारण तिथे आपण पॉइंट लिहिता की दे आर रिजिड अँड हार्ड. कोव्हॅलेंट पण हार्ड आहेत, पण आयोनिक मध्ये आणि कोव्हॅलेंट मध्ये कोव्हॅलेंट सॉलिड्स हे जास्त हार्ड असणार आहेत. पहा नाही, डायमंड हा पूर्ण म्हणजे आपल्याला नोन असलेल्या सबस्टन्स पैकी सगळ्यात स्ट्रॉंग सबस्टन्स कोणता असेल तर तो डायमंड असेल, राईट. सो इनफॅक्ट दे आर द हार्डेस्ट अँड मोस्ट इनकम्प्रेसिबल ऑफ ऑल द मटेरियल. सो आपण म्हणू शकतो की दे आर इनकम्प्रेसिबल. तुम्ही फक्त यात एवढं लक्षात ठेवा की आयोनिक सॉलिड्स पेक्षा कोव्हॅलेंट सॉलिड्स हार्ड आहेत. पुन्हा मेल्टिंग पॉइंट जर म्हटलं, आता हार्ड आहेत, रिजिड आहेत, जर यांचा स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे तो आपण काय म्हणू शकतो, दीज क्रिस्टल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. डायमंडचा तर मेल्टिंग पॉइंट 3000 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे, एवढा जास्त आहे. आणि यांच्यामध्ये ना इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना ते शेअरिंग मध्ये बिझी झालेत. आता इलेक्ट्रॉन्स जर शेअरिंग मध्ये बिझी झालेत याचा अर्थ काय, ते इलेक्ट्रिसिटीला फ्लो करण्यासाठी अवेलेबल नाही आहेत, करेक्ट. सो these crystals are poor conductors of heat and electricity. आता पहा, त्याच्यामध्ये ग्राफाईट आपल्याला माहिती की एक्सेप्शन आहे, आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये ग्राफाईट एक्सेप्शन आहे. आणि ग्राफाईट एक्सेप्शन काय ते पण आपण स्कूल लेवलमध्ये शिकलेलो आहे, कारण कार्बनचे 3च इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्ड असतात. ग्राफाईटमध्ये 1 इलेक्ट्रॉन फ्री असतो, तसं डायमंडमध्ये 4च्या 4 इलेक्ट्रॉन फ्री नसतात. त्याच्यामुळे डायमंड हा पुअर कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, ग्राफाईट हा स्ट्रॉंग कंडक्टर आहे. एक्झाम्पल पाहूया त्याचे काय काय आहेत. जसं बऱ्याचदा मी आता नाव घेतलं, डायमंड येईल सगळ्यात पहिले एक्झाम्पल, त्याच्यानंतर क्वार्ट्ज येईल. क्वार्ट्ज म्हणजे काय होतं, सिलिकास तर होतं ना, अल्फा बीटा आपण पाहिलं. पुन्हा बोरॉन नायट्राइड, कार्बोरॅन्डम. कार्बोरॅन्डम हा डायमंडचाच भाऊ असल्यासारखा आहे. दीज ऑल आर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. तर पहा याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहिले आपण. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असणार आहे, ॲटम्स, तिकडे आयन्स होते. आता हे लिंक्ड कशाने झालेले आहेत, कोव्हॅलेंट बॉन्डने झालेले आहेत, लिंक्ड बाय कोव्हॅलेंट बॉन्ड्स. त्यांच्यामध्ये कोणतं असणार आहे, 3D नेटवर्क सॉलिड्स बनतं. ड्यू टू रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर दीज आर गोइंग टू बी व्हेरी हार्ड, दे आर इनकम्प्रेसिबल, दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट, दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मी त्याचं कारण सांगितलं, इलेक्ट्रॉन फ्रीच नाहीये, शेअर झालेत इलेक्ट्रॉन, इन्व्हॉल्ड आहेत बॉन्डिंग मध्ये, फ्री नाही आहेत ते, मोबाईल नाही आहेत की ते इकडे तिकडे फिरतील आणि आपल्यासोबत इलेक्ट्रिसिटीला घेऊन जातील. हा त्याच्यात एक्सेप्शन आहे, जसं ग्राफाईट त्याच्यामध्ये एक्सेप्शन असणार आहे. आणि हे झाले त्याचे एक्झाम्पल. आता याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, डायरेक्ट तुम्हाला मॉलिक्यूल देतील आणि सांगतील की ओळखा आयोनिक क्रिस्टल कोण आहे, कोव्हॅलेंट क्रिस्टल कोण आहे, किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की काय डिफरन्स आहे, कोणामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोणते आहेत. आयोनिक क्रिस्टल मध्ये आयन्स आहेत, तर कोव्हॅलेंट कंपाऊंड्स मध्ये कोण आहे, ऍटम्स असणार आहे. इकडे आयोनिक बॉन्डिंग आहे, ते तिकडे कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे. लक्षात ठेवा, डायमंड हा हार्डेस्ट सबस्टन्स आहे विच इज नोन टू अस. त्याच्यानंतर ग्राफाईट हा कोव्हॅलेंट सॉलिड आहे, तरी पण तो हार्ड नाहीये, सॉफ्ट आहे, म्हणून त्याला ल्युब्रिकंट म्हणून यूज करतात, किंवा तो गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं, ग्राफाईट मध्ये 1 कार्बनचे 4 पैकी 3च इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये बिझी होतात, 1 इलेक्ट्रॉन फ्री राहतो. हे स्कूल लेवललाच आपण कव्हर केलेलं असतं. आता 2 टाईप आपले बाकी आहेत, ते आपण कव्हर करूयात. थर्ड पॉइंट जो असणार आहे तो असणार आहे मॉलिक्युलर क्रिस्टल्स. नावावरूनच समजतं की याच्यामध्ये मॉलिक्युल्स असणार आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत प्रत्येक याच्यामध्ये, तोच आपला फर्स्ट पॉइंट आहे.
So the constituent particles आर मॉलिक्युल्स. आयन्स होते, मग ॲटम्स होते. आता यांच्यामध्ये कोण असणार आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, मॉलिक्युल्स असणार आहेत. आता हे मॉलिक्युल्स वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. त्या मॉलिक्युल आणि मॉलिक्युलच्या मध्ये कोणता बॉन्ड आहे, कोणते फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याच्यावरती डिपेंड असणारे याचे पुढचे टाईप. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला सब टाईप जो आपण शिकणार आहोत ना, सब टाईप, याच्या खाली येणारा टाईप, डिपेंडिंग ऑन व्हॉट, डिपेंडिंग ऑन, हा पॉइंट लिहूयात आपण, डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ, डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ इंटर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, these crystals are classified as, चला तर डायरेक्ट आपण टाइप्सच पाहूयात काय काय. ए टाइप पाहूया, सगळ्यात पहिला टाइप पाहूया. असे पार्टिकल्स ज्यांच्यामध्ये वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स असणार आहे. कोणते इंटरॅक्शन्स असतील? वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन ज्यांच्यामध्ये असणार आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पहिला टाइप असणार आहे ज्याच्यामध्ये वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स आहे. आता वीक डायपोल डायपोल म्हणजे काय? 11th मध्ये हा पार्ट कव्हर झालेला असतो. पण हे मॉलिक्यूल ते आहेत जे पोलार मॉलिक्यूल असणार. पोलार मॉलिक्यूल म्हणजे ज्यांच्यामध्ये पोल्स आहेत. पोल्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह पोल, निगेटिव्ह पोल. कसं कळतं आपल्याला त्यांच्यामध्ये पोलार मॉलिक्यूल्स आहेत? पोलार मॉलिक्यूल्स आपल्याला तेव्हा कळतं व्हेन दे हॅव परमनंट, केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण हे पाहतो, परमनंट डायपोल मुवमेंट ज्यांच्याकडे असतो त्यांना आपण म्हणतो. एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पलने आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला ते समजेल. जसं HCl आहे. आता HCl हा एक मॉलिक्यूल झाला, याच्यावरती असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती असणार आहे निगेटिव्ह चार्ज. हा एक मॉलिक्यूल झाला. तसंच जर मी HClचा दुसरा मॉलिक्यूल घेतला तर पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह. तर यांच्यामध्ये मायनस आणि प्लस मध्ये पहा, हा एक डायपोल आणि हा एक डायपोल आहे. तर डायपोल डायपोल मध्ये जे इंटरॅक्शन आहे ना त्याला आपण काय म्हणतो? वीक डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता पहा, हा मॉलिक्यूल पण पोलार, इकडे एक पोल इकडे एक पोल, हा पण पोलार. त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आणि ज्या सॉलिड्स मध्ये असं असतं त्या सॉलिड्सला आपण काय म्हणतो? पोलार सॉलिड्स. सो दीज आर कॉल्ड ॲज पोलार सॉलिड्स. पोलार मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये, सो आपण त्यांना काय म्हणू शकतो? पोलार सॉलिड्स. काय एक्झाम्पल लिहू शकतो आपण त्याच्यामध्ये आणखी? HCl झालं, तसं वरती घेतलंच आहे, H2O झालं, SO2 झालं, एटसेट्रा. हे सगळे पोलार सॉलिड्स आहेत. यामध्ये दुसरा टाईप जो येईल पुन्हा फोर्सवरतीच डिपेंड आहे. तो फोर्स असणार आहे व्हेरी वीक डिस्पर्शन और लंडन फोर्सेस. हे सगळ्यात वीक फोर्सेस येतात केमिस्ट्री मधले. ज्या मॉलिक्युल्स मध्ये पहा, याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते नॉन पोलार मॉलिक्युल्स असणार, ज्यांच्यावरती पोल्स नाहीये, डायपोल मुवमेंट नाहीये. दीज आर गोइंग टू हॅव नॉन पोलार मॉलिक्युल्स. आता H आणि Cl वरती चार्जेस का आले होते? कारण H ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स असतो तेव्हा पोल्स येतात. ही जनरल आयडिया आहे, बरोबर. स्ट्रक्चर वरती पण डिपेंड आहे. डायपोल मुवमेंट 0 असेल का नॉन 0 असेल, केमिकल बॉन्डिंग मध्ये हे अतिशय चांगल्या प्रकारे आपण शिकत असतो. तर हे नॉन पोलार मॉलिक्युल्स असणार आहेत. दुसरा पॉइंट आपण याच्यामध्ये काय म्हणू शकतो? दे डू नॉट हॅव, नॉन पोलार हे कशावरून कळेल? दे डू नॉट हॅव परमनंट डायपोल मुवमेंट. सरळ सरळ सांगायचं झालं तर यांच्यामध्ये डायपोल मुवमेंट काय असतो? नॉन झिरो असतो. याच्यामध्ये डायपोल मुवमेंट 0 असतो.
एक्झाम्पल जर आपल्याला याचे, चला यांना आपण काय म्हणणार आहोत, नॉन पोलार सॉलिड्स. जनरली ॲटम्स जे आहेत ना, ॲटॉमिक सॉलिड्स, ते याच्यामध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय देऊ शकतो, CH4 झालं, डायपोल मुवमेंट 0 आहे, H2 झाला, I2 झाला, P4 झाला, S8 झाला, आणखीन असे बऱ्याच पद्धतीचे. बा जनरली आपण काय करतोय, तेच सबस्टन्स घेतोय जे एकटे एकटे असतात. P4 आहे, P4 घेतलेत तर त्यांच्यामध्ये वीक लंडन फोर्स आहे. म्हणजेच जर मी इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलं आणि त्याला एक्सप्लेन केलं तर असं करू शकतो, P4 हा एक P4 मॉलिक्यूल, हा दुसरा P4 मॉलिक्यूल, काही पोल्स वगैरे नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही, एकदम वीक इंटरॅक्शन ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस. आणखीन एक्झाम्पल द्यायचे झाले तर बेस्ट एक्झाम्पल याचे नोबल गॅसेस आहेत. नोबल गॅसेस म्हणजे लाईक आर्गॉन किंवा निऑन झालं, एटसेट्रा. हे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आणि तिसरा टाईप याच्यामध्ये जो येणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज असे सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड बनलेला आहे. कोणता बॉन्ड बनलेला आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड ज्याच्यामध्ये आहे, ते सॉलिड्स याच्यामध्ये येऊ शकतात. आता इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कोणामध्ये बनू शकतो, सो क्रिस्टल्स हॅव्हिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, इंटरमॉलिक्युलर दोन मॉलिक्यूल मध्ये, वेगवेगळ्या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन बॉन्ड आर कॉल्ड हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. तो हे तीन टाइप झाले ना, पोलार सॉलिड्स, नॉन पोलार सॉलिड्स, हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. एक्झाम्पल काय म्हणू शकतो आपण याच्यामध्ये, H2O किंवा आईस झालं ना, H2O म्हणजे आईस, NH3 किंवा HF एटसेट्रा, ज्याच्यामध्ये हायड्रोजन जोडलेला आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि फ्लोरीन, त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड होऊ शकतो. CH4 मध्ये हायड्रोजन बॉन्ड नाही होणार, हायड्रोजन कार्बनशी जोडलेला आहे. हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट पाहिजे, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो. कसा असतो हायड्रोजन बॉन्ड, HOH आहे समजा, तर दुसरा वॉटर मॉलिक्यूल याच्यासोबत जोडला असेल या हायड्रोजन बॉन्डने, अशा पद्धतीने. पुन्हा इथे येईल OHH. सो हा झाला हायड्रोजन बॉन्ड. सो तीन टाईपचे झालेले हे सॉलिड्स. पोलार सॉलिड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये डायपोल फोर्सेस आहे, नॉन पोलार सॉलिड्स ज्याच्यामध्ये लंडन किंवा डिस्पर्शन फोर्सेस आहेत, आणि तिसरं ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड बनलेला आहे. या तिघांवरती सीईटी मध्ये किंवा बोर्डमध्ये MCQ बेस्ड मध्ये क्वेश्चन हमखास विचारला जाऊ शकतो, पॉसिबिलिटी जास्त आहे येण्याची. आता पहा यांच्यामध्ये as these molecular solids, as all these molecular solids are linked by weak forces, they are soft. कोणाशी कंपॅरिझन करतोय आपण यांचं, आयोनिक सॉलिड्स आणि कोव्हॅलंट सॉलिड्सची. सो दे आर सॉफ्ट अँड हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स. कोणाशी कंपॅरिझन करतोय, आयोनिक आणि कोव्हॅलंट सॉलिड्स, लो मेल्टिंग पॉइंट्स आहेत. दे आर पुअर कंडक्टर्स, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. तर एकदा रिव्ह्यू करूयात आपण याच्यामध्ये काय काय शिकलो. वीक डायपोल इंटरॅक्शन असतो म्हणजे पोलार मॉलिक्यूल, परमनंट डायपोल मुवमेंट असणारे त्याच्यामध्ये, अँड दे आर कॉल्ड ॲज पोलार सॉलिड्स. डिस्पर्शन फोर्सेस, लंडन फोर्सेस म्हणजे नॉन पोलार मॉलिक्यूल, त्यांना नॉन पोलार सॉलिड्स म्हणतो. डू नॉट हॅव परमनंट डायपोल मुवमेंट, इथे डू नॉट हॅव असं लिहायला पाहिजे होतं मी. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ज्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड बनतोय, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, दुसरा एक हायड्रोजन बॉन्ड असतो इंट्रा, तो विदिन द मॉलिक्यूल असतो, ते नाही बोलत आहे आपण. दे आर कॉल्ड ॲज हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. हा एक मॉलिक्यूल होता, हा एक मॉलिक्यूल होता, दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्ड आहे, इंटरमॉलिक्युलर. याच्यामध्ये या सगळ्यांमध्ये वीक फोर्सेस आहेत, म्हणून हे सगळे जे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत, पोलार, नॉन पोलार, हायड्रोजन बॉन्डेड, ते सॉफ्ट आहेत किंवा त्यांचा मेल्टिंग पॉईंट खूप कमी आहे, आणि दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ
इलेक्ट्रिसिटी. आता आपण पुढे वळूयात आणि जो लास्ट टाईप आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सचा त्याला कव्हर करूयात. दॅट इज गोइंग टू बी मेटॅलिक क्रिस्टल्स. पहा आता मेटॅलिक क्रिस्टल्स म्हणजे काय असणार आहे, नावावरूनच कळतंय त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असणार आहे. कोणता बॉन्ड असणार आहे? मेटॅलिक बॉन्ड. सर मेटॅलिक बॉन्ड काय असतो? आयोनिक बॉन्ड माहिती आहे किंवा कोव्हॅलंट बॉन्ड आम्हाला माहिती आहे, हे डायपोल डायपोल फोर्सेस, हायड्रोजन बॉन्ड माहिती आहे. मेटॅलिक बॉन्ड काय असतो थोडं समजूयात आपण. मेटॅलिक बॉन्ड काय असतो आणि ज्यांच्यामध्ये हा मेटॅलिक बॉन्ड असतो त्याच्यामध्ये त्यांना आपण मेटॅलिक सॉलिड्स किंवा मेटॅलिक क्रिस्टल्स असं बोलणार आहोत. So these have metal atoms as constituent particles. मेटल ॲटम्स जे आहेत ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असणार आहेत. आता कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सचा पॉईंट सगळीकडे झाला. आयोनिक क्रिस्टल्समध्ये आयन्स, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड्समध्ये ॲटम्स, त्याच्यानंतर मॉलिक्युलर क्रिस्टल्समध्ये मॉलिक्यूल आणि मेटॅलिक क्रिस्टल्समध्ये कोण आहे? मेटलचे ॲटम्स आहेत. These metal atoms are held together, एकमेकांशी जोडलेले आहेत, बाय मेटॅलिक बॉन्ड. आता मेटॅलिक बॉन्ड काय असतो पहा. आता मेटलमध्ये काय असतं ना, मेटलचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते फ्री असतात. मेटलचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्री असतात. आता जर मेटलचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फ्री असणार असतील तर ऑब्विसली त्या मेटलवरती काय येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. जसं मी त्याला जर रिप्रेझेंट केला, हा पॉझिटिव्ह चार्ज, तो मेटलचा पॉझिटिव्ह चार्ज. आणि मेटलचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते इलेक्ट्रॉन सगळीकडे मध्ये मध्ये फिरत असतील, रॅन्डमली इकडे तिकडे इलेक्ट्रॉनची मुवमेंट चालू असेल. आता हे जे पॉझिटिव्ह, जसं समजा मी आयरन घेतलं, लोखंड Fe आहे ज्याचं सिम्बॉल, तर त्याचे इलेक्ट्रॉन फ्री आहेत तर हे Feचे आयन्स झाले. आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना Feचे, ते इलेक्ट्रॉन समजा अशा पद्धतीने इकडे तिकडे भटकतात. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन भरपूर इलेक्ट्रॉन असतील ना, लाखो करोडो. तर काय होणार आहे, हा जो मेटलचा कॅटायन आहे, पॉझिटिव्ह चार्ज मेटल, इलेक्ट्रॉन्स जे आहेत, भरपूर इलेक्ट्रॉन्स असतात, त्याला आपण काय म्हणू शकतो? याला आपण म्हणू शकतो सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, कारण भरपूर इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे मेटल्सचे बनलेले आहेत पॉझिटिव्ह चार्ज, यांना आपण म्हणतो केर्नेल्स. मेटलचे आयन्स, शब्दावरती जाऊ नका, घाबरू नका. केर्नेल्स, केर्नेल्स म्हणजे मेटलचा पॉझिटिव्ह आहे. तर हा पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे ना त्यालाच आपण म्हणतो मेटॅलिक बॉन्ड. सो मला जर याला डिफाईन करायचं असेल तर मी काय म्हणेल, थोडं या डायग्रामला वरती घेऊयात म्हणजे डेफिनेशनला जागा होईल. द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन्स बिटवीन कॅटायन्स, कॅटायन्सला आपण काय नाव दिलं? केर्नेल्स. अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स, मोबाईल म्हणजे इकडे तिकडे फिरणारे इलेक्ट्रॉन्स, फॉर्म मेटॅलिक बॉन्ड. त्यांच्यामध्ये जो बॉन्ड बनलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो? मेटॅलिक बॉन्ड. आता या मेटॅलिक बॉन्डचे काय काय प्रॉपर्टीज असतात तर पहा, जे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज असणार आहेत? सोप्या सोप्या आपण जे शिकलोय आधी, ते मेलेबल असतील, डक्टाईल असतील. मेलेबल म्हणजे काय? त्यांना जर ठोकलं, दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. त्यांच्या थिन शीट बनवता येतात, पत्रे बनवता येतात, सिंपल. जसं गोल्ड असतं त्याचं पेंडंट बनवता येतं, त्याला आपण ठोकून ठोकून थिन शीट मध्ये कन्वर्ट करतोय. दे आर डक्टाईल म्हणजे दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स, त्यांना खेचलं की त्यांच्यापासून वायर बनतात. दुसरी प्रॉपर्टी आपण काय म्हणू शकतो? दे आर गुड कंडक्टर्स. फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यांच्याकडे, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्झाम्पल, आता मेटल्सचे एक्झाम्पल पिरियडिक टेबलमध्ये भरभरून आहेत ना, 90% तर मेटल्स येतात सगळे. काही एक्झाम्पल आपण लिहूयात. सोडियम, पोटॅशियम, आयरन झालं, कॅल्शियम झालं, गोल्ड,
सिल्वर, झिंक, ॲल्युमिनियम, भरपूर सारे एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये थेरॉटिकली आपण काय काय कव्हर केलं. स्टेट्स ऑफ मॅटर कसे असतात, कशावरती ते डिपेंड असतात. त्यानंतर आपण काय पाहिलं, टाईप ऑफ सॉलिड्स. त्या टाईप ऑफ सॉलिड झाल्यानंतर मग मॉर्फिझम पाहिलं, त्याच्या मॉर्फिझमचे 2 टाईप होते. आणि त्यानंतर मग आपण क्रिस्टलाइन सॉलिड्सचे टाईप पाहिले. आता काय करूयात, हा एवढा पार्ट जो आपण संपवलाय त्याच्यावरती बेस्ड आपण काही क्वेश्चन्स पाहूयात. पहा, एक्सरसाइज मध्ये काय काय क्वेश्चन्स दिलेले आहेत आपल्याला. हा जो टॉपिक आपण पाहिला आता, त्याच्यावरती बेस्ड कोणते कोणते क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत. आपण बोर्ड्सचा आणि सीईटीचा स्टडी करतोय, याचा अर्थ हे या बुकशी फॅमिलियर होणं गरजेचं आहे. पहा, बरेचसे असेही विद्यार्थी आहेत जे जेईची तयारी करत असतात, पण त्यांनी स्टेट बोर्ड घेतलेला असतो. त्यांच्यासाठी तर हे लेक्चर सोन्याहून पिवळे आहेत. कारण बोर्ड एक्झामचं प्रिपरेशन तुम्हाला करायचंय तर चॅनलशी जोडले राहा. हे लेक्चर मधून मधून पाहत राहा. जे जेईचं प्रिपरेशन करतायत, जे आधी सीबीएसईला बोर्डला होते पण आता तुम्हाला माहिती आहे सगळे स्टेट बोर्डला ऍडमिशन घेतात आणि आपापली जेईचं प्रिपरेशन करतात, त्यांच्यासाठी तर हे लेक्चर फार कामाला येणार आहे. आणि जे आपली मराठी मुलं आहेत, जे स्टेट बोर्डमध्येच एज्युकेशन घेत आहेत, जे फक्त बोर्ड एक्झामवर फोकस करतायत किंवा सीईटी वरती फोकस करतायत, त्यांच्याकडे एवढा क्वालिटी मटेरियल या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध राहतोय. पहा, हा पहिलाच क्वेश्चन आहे जो आपण जे शिकलो त्याच्यावरती विचारलेला आहे त्यांनी, की चूज द मोस्ट करेक्ट आन्सर. मॉलिक्युलर सॉलिड्स कोण आहे याच्यामध्ये, है ना. मॉलिक्युलर सॉलिड्स कोण आहे याच्यामध्ये. मॉलिक्युलर सॉलिड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स, अमॉर्फस सॉलिड्स, आयोनिक सॉलिड्स की मेटॅलिक सॉलिड्स. आताच पाहिलं, मेटॅलिक सॉलिड्स तर मेटल्स पासून बनलेत. आयोनिक सॉलिड्स मध्ये आयन्स असतात. अमॉर्फस सॉलिड म्हणजे त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट वगैरे नाहीये. तर मॉलिक्युलर सॉलिड्स हे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. आयोनिक सॉलिड्स आणि मेटॅलिक सॉलिड हे दोघं पण क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत. तर याचा आन्सर असणार आहे ए. आणखीन कोणता क्वेश्चन याच्यामध्ये दिलाय का, नाही दिलाय. पुढे पाहूया आपण ते काय म्हणतात याच्यावरती. एखादा क्वेश्चन, असा क्वेश्चन तुम्ही सुद्धा कोणत्याही चॅप्टरचा अभ्यास करताना शोधला पाहिजे. व्हॉट आर द टाईप ऑफ पार्टिकल्स इन इच ऑफ द 4 मेन क्लासेस ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिडचे मेन टाईप कोणते होते. आयोनिक सॉलिड्स, त्याच्यानंतर कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड, त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड्स होते, आणि लास्ट कोणते होते, मेटॅलिक सॉलिड्स. आयोनिक सॉलिडचे पार्टिकल कोणते आहेत, आयन्स. कोव्हॅलेंटचे कोणते आहेत, ॲटम्स. मॉलिक्युलरचे कोणते आहेत, मॉलिक्यूल. आणि मेटॅलिकचे कोणते आहेत, तर मेटलचे ॲटम्स आहेत. असा सोपा क्वेश्चन विचारला याच्यामध्ये. तर हा एक क्वेश्चन त्याच्यावरती बेस्ड होता. बाकी इकडे या पार्टमध्ये काही क्वेश्चन आहे का, नाही दिसत आहे. कंडक्शन बॉन्ड वगैरे पहा. डिस्टिंग्विश बिटवीन आयोनिक अँड मॉलिक्युलर सॉलिड, याच्यात तर भरपूर चांगल्या नोट्स आपण वरती पाहिल्या. त्याचे सर्व अर्थ आपण पाहिलं की काय असतात पॉईंट त्याच्यामध्ये. हा क्वेश्चन ऑलरेडी आपल्या पार्टमध्ये जसाच्या तसा आपण कव्हर केलेला आहे. तर आपण काय पाहिलं आता, हा टॉपिक आपण कव्हर केला. या टॉपिकमध्ये जे काही क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत त्याचे आन्सर्स काय असतील हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता काय करूयात, आपण याचे काही क्वेश्चन्स पाहूयात जे सीईटी मध्ये विचारले होते. मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे, पण पाच सगळ्या गोष्टी कव्हर करणे गरजेचं आहे. याच्याच टॉपिकचे मी 2 व्हिडिओ बनवले असते तरी तुम्हाला वाटलं असतं अरे वा छोटे छोटे व्हिडिओ आहेत, पण काही फरक नाही पडत ना. क्वेश्चन 1 पाहूयात आपण. सीईटीचे क्वेश्चन्स पाहतोय आपण. कोणते पाहतोय, सीईटीचे क्वेश्चन्स. याच्यावरती बेस्ड हा जो टॉपिक आपल्याला आहे त्याच्यावरती कोणते कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपले लेक्चर किती इफेक्टिव्ह असणार आहे. तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन 1 पाहूयात. काय विचारले पहा त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम वरती सीईटी मध्ये क्वेश्चन आलाय. कोणत्या साली आलेला आहे हा क्वेश्चन, विचारलेला आहे 2022 मध्ये विचारलेला आहे. काय काय ऑप्शन्स दिलेत पहा त्यांनी. ए ऑप्शन दिलाय, इट इज ऑकरिंग, इट ऑकर्स इन एलिमेंट्स, इट ऑकर्स इन एलिमेंट देन कॉल्ड ॲज ॲलोट्रॉपी. हे स्टेटमेंट तर करेक्ट आहे ना. जेव्हा पॉलिमॉर्फिझम एलिमेंट्स मध्ये होत असतो त्याला, त्या पॉलिमॉर्फिझमला आपण काय म्हणतो, ॲलोट्रॉपी. करेक्ट आहे. त्याच्यानंतर NaF सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड
आर पॉलिमॉर्फस. अरे अरे अरे, पॉलिमॉर्फस तर सिंगल सबस्टन्स असतो. NaF आणि MgO सिंगल सबस्टन्सेस नाही आहेत, त्यांच्या ॲटॉमिक रेशो सेम आहे. ॲटॉमिक रेशो सेम आहे म्हणजे ते काय असतील, आयसोमॉर्फस असतील ना. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर नक्कीच बी असणार आहे. पण पुढचे 2 पॉईंट काय आहेत किंवा त्यांनी काय ऑप्शन दिले होते ते मी तुम्हाला सांगतो. सिंगल सबस्टन्स पॉलिमॉर्फिझम म्हणजे ते काय म्हणतायत, सिंगल सबस्टन्स तिसऱ्या पॉईंटमध्ये किंवा तिसऱ्या ऑप्शनमध्ये, सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or मोर फॉर्म्स, त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. करेक्ट आहे ना. पॉलिमॉर्फिझमची तीच डेफिनेशन आहे. पहा क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलंय विच इज नॉट ट्रू. तर हे जे NaF MgO ज्याच्यामध्ये ॲटॉमिक रेशो सेम आहे हे आयसोमॉर्फस झाले, ते म्हणतात पॉलिमॉर्फस आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी डी ऑप्शन जो दिलेला होता तो पहा काय दिलेला आहे, डी ऑप्शन, फुलरीन इज पॉलिमॉर्फ ऑफ कार्बन. बरोबर आहे ना. कार्बनचा तर आहे फुलरीन पॉलिमॉर्फ. पॉलिमॉर्फ म्हणजे काय, ॲलोट्रॉप. तर याचा आन्सर बी असणार आहे. कोणता ऑप्शन याच्यामध्ये ट्रू नव्हता हे त्यांनी विचारलं होतं. NaF आणि MgO हे आयसोमॉर्फस सबस्टन्सेस आहेत. क्वेश्चन 2 पाहूयात आपण, त्यांनी काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस. पहा किती सोपे क्वेश्चन येतात. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. कोणते कोणते सबस्टन्स दिलेत पहा त्यांनी. पहिलं दिलेलं आहे डायमंड. डायमंड कोव्हॅलंट सॉलिड आहे, इलेक्ट्रॉन फ्री नाही आहेत, नाही करत कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. दुसरा दिलेला आहे सल्फर, मॉलिक्युलर सॉलिड आहे बाबा, नाही करणार कंडक्ट. तिसरा त्यांनी काय दिलेला आहे, मोल्टन NaCl, मोल्टन वितळवलेला NaCl. ऑब्विसली आपला आन्सर हेच असणार आहे. NaCl मध्ये आयन्स फ्री होतात, फ्री मोल्टन स्टेटमध्ये, आणि तो इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकतो. आणि इथेच त्यांनी ऑप्शन दिलाय क्रिस्टलाइन NaCl. हा जो क्रिस्टलाइन NaCl आहे सॉलिड स्टेटमध्ये तो कधीच इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करू शकणार नाही. आयोनिक सॉलिड्स इलेक्ट्रिसिटीला तेव्हाच कंडक्ट करतात जेव्हा ते मोल्टन और फ्यूज स्टेटमध्ये किंवा त्यांना डिझॉल्व्ह केले वॉटरमध्ये. आणि हा जो क्वेश्चन आहे एवढा सोपा क्वेश्चन त्यांनी विचारला होता आता रिसेंटली 2024च्या CET एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण काय होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर आयोनिक क्रिस्टल्स. थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत, सेकंड्स मध्ये सॉल्व्ह होतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट फॉर आयोनिक क्रिस्टल्स. ऑप्शन ए त्यांनी दिलेला आहे, दे पजेस हाय. आता थोडं शॉर्ट मध्ये लिहितो मी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. नॉट करेक्ट विचारले, लक्षात ठेवा. बऱ्याचदा अशी गडबड क्वेश्चन मध्ये होते, आपण ते नॉट लिहिलं हे वाचतच नाही. ऑल आर इलेक्ट्रोलाइट. आता हे दोन्ही पॉईंट तर मला तरी बरोबर वाटत आहेत. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय, त्यांना वॉटर वगैरे मध्ये डिझॉल्व्ह केलं की ते आयन्स बनतात आणि मग त्यांना आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो कारण ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. एक्झिबिट द प्रॉपर्टी ऑफ आयसोमॉर्फिझम. एक्झिबिट द प्रॉपर्टी ऑफ आयसोमॉर्फिझम. आणि नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे डी, एक्झिबिट डायरेक्शनल प्रॉपर्टीज ऑफ द बॉन्ड. ऑफ द बॉन्ड. पहा हा वाला स्टेटमेंट करेक्ट आहे, हा करेक्ट आहे. दे एक्झिबिट प्रॉपर्टी ऑफ आयसोमॉर्फिझम. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय होतं बरं, वेगवेगळे सबस्टन्स वेगवेगळे आयोनिक क्रिस्टल्स एकाच प्रकारचं स्ट्रक्चर बनवू शकतात का. आताच तर आपण एक्झाम्पल पाहिलं NaF MgO, पॉलिमॉर्फ नाहीच ते, त्यांचा सेम ॲटॉमिक रेशो आहे म्हणून ते आयसोमॉर्फ्स आहेत. तर हा पण स्टेटमेंट करेक्टच आहे. म्हणजे हा एक स्टेटमेंट आहे जो नॉट करेक्ट आहे. पहा याच्यावरूनच मी तुम्हाला इथे सांगतो की आयोनिक बॉन्ड हा नॉन डायरेक्शनल असतो. केमिकल बॉन्डिंगचा पार्ट आहे हा. तसा कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड हा डायरेक्शनल असतो. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड डायरेक्शनल असल्यामुळेच त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल,
ट्रायगोनल बायपिरॅमिडल, ऑक्टाहेड्रल असे जॉमेट्रीज वगैरे बनतात. सो याचा आन्सर हेच असणार आहे. एक्झिबिट डायरेक्शनल प्रॉपर्टीज. आयोनिक बॉन्डमध्ये कुठून आले डायरेक्शनल प्रॉपर्टीज? ठीक आहे. तर आजचं लेक्चर जसं मी सांगितलं शांतपणे पाहायचंय, नोट्स बनवायच्यात. हा पूर्ण आपण सिलेबस 12th स्टँडर्डचा डिटेलमध्ये अशाच पद्धतीने शिकणार आहोत. टॉपिक वाईज एक्झरसाइज मधले क्वेश्चन, सीईटीचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. जसे जसे बोर्ड एक्झाम जवळ येईल तसे बोर्ड्सचे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. लक्षात ठेवा, तुम्हाला हा चॅनल महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करत राहा आपल्या मित्रांना. जसं तुम्हाला याचा फायदा होणार आहे तसंच आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना, जे कोणी 11वी 12वीची तयारी करतात, सीईटी जेई नीटची तयारी करतात, त्या सर्वांपर्यंत हा चॅनल पोहोचवा. कारण जेवढ्या लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचेल, सबस्क्राईब जसं वाढतील, तेवढंच माझंही मोटिवेशन वाढेल की अशाच प्रकारचा क्वालिटी कंटेंट मी आणखीन अपलोड करत राहील. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.